भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेल्या 2 दिवसांपासून जनाब संजय राऊत नागपूरमध्ये आहेत। मला असं वाटलं होतं की संजय राऊत नागपूरमध्ये आहेत तर किमान संघस्थानावर जाऊन हिंदुत्ववादाशी गद्दारी केल्याबद्दल नाक घासून माफी मागतील, परंतु 2 दिवस झालं संजय राऊत नागपुरात दारोदारी फिरतायत, परंतु त्यांना संघस्थानावर जायला वेळ नाही। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे संजय राऊत हे संघस्थानावर जाऊन हिंदुत्ववादाशी गद्दारी केल्याबद्दल माफी मागणार आहेत का? त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नागपूरच्या रामरक्षा आंदोलनासाठी सहभागी होण्याचं आव्हान केलं। मुळामध्ये संजय राऊत तुमचं हे आंदोलन रामरक्षेसाठी नाही तर उभाटाची रक्षा करण्यासाठी आणि पक्षाची रक्षा करण्यासाठी हे आंदोलन आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। आणि उद्धवजी ठाकरे देखील नागपूरमध्ये जाणार आहेत। माझं उद्धवजींना देखील आव्हान आहे की त्यांनी 2019ला हिंदुत्ववादाशी गद्दारी केली, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली, त्यामुळे याचं प्रायश्चित्त जर का उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी संघस्थानावर जाऊन नाक घासून एकदा माफी मागितली पाहिजे। तर या महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनता, या महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्धवजींना माफ करतील। प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं आणि काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधून नेऊन बांधायचा, हे धोरण उभाटा गटाचं आहे। आज तुमचा पक्ष संपत आला, तुमचे आमदार संपत आले, खासदार तुम्हाला सोडून जातात, गळीत गात्र पक्ष झालाय, त्यावेळेला तुम्हाला प्रभू रामचंद्रांची आठवण झाली। परंतु ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत होती, उद्धवजी ठाकरे आपण मुख्यमंत्री होतात, त्यावेळेला तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जाण्याला लाज का वाटली होती? फक्त काँग्रेस विरोध करेल, आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाईल म्हणून त्यावेळेला उद्धवजी ठाकरे रामलल्लाच्या मंदिराच्या भूमिपूजनाला गेले नव्हते आणि आज रामरक्षा आंदोलन करतायत। मुख्यमंत्री जर का तुम्हाला या आंदोलनासाठी यावं असं संजय राऊतांना वाटत असेल तर उद्धवजींनी नाक घासून माफी मागावी, किमान संघस्थानावर जाऊन माफी मागावी, त्यानंतर तुमच्या मागणीचा विचार केला जाईल। देवेंद्रजी फडणवीस, मोहनजी भागवत हे हिंदुत्ववादासाठी काम करतात। तुमच्यासारखं औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचं काम ते करत नाहीत। संजय राऊत, उद्धवजी ठाकरे हे आता औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके झालेले आहेत। त्यामुळं देवाभाऊंना, मोहनजी भागवत यांना निमंत्रण पाठवण्याच्या आधी थोडंसं आत्मपरीक्षण करा की आपण हिंदुत्व का सोडलं, आपण प्रभू रामचंद्रांची आठवण का करतोय, स्वतःचा पक्ष वाचवणं हेच तुमचं धोरण आहे। मी पुन्हा सांगतो, देवेंद्रजी फडणवीस तुमच्या रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील, परंतु त्यासाठी हिंदुत्ववादाशी केलेल्या गद्दारीबद्दल उद्धवजी ठाकरे यांनी नाक घासून माफी मागावी, संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागावी। देवाभाऊ काय, अख्खी भारतीय जनता पार्टी रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होईल। नितेश राणे यांच्यापेक्षा जास्त काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होतो, त्यामुळे नितेश राणे उत्तर देण्यास संजय राऊत, नितेशजी राणे यांनी मूर्खपणा केला नाही तर तुम्ही रोज मूर्खपणा करता। नितेशजी राणेंपेक्षा संजय राऊत देवेंद्रजींच्या सोबत जास्त होते, हा न्याय लावायचा झाला तर संजय राऊत शरद पवारांसोबत जास्त काळ राहतात। उद्धवजींच्या सोबत दाखवायचं, शरद पवारांचं गुणगान गायचं, उद्धवजींच्या सोबत राहायचं, राहुल गांधींचं गुणगान गायचं, हे संजय राऊत तुमचं धोरण आहे। त्यामुळे सर्वाधिक मूर्खपणा कोण करत असेल तर संजय राऊत तुम्ही करता। नितेशजी राणे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून एखादा स्वयंसेवक
ज्या पद्धतीनं वागतो, ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादाची भूमिका घेतो, अगदी त्याच पद्धतीनं नितेशजी राणे कट्टर आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी लढतायत. संजय राऊत, तुम्ही हिंदुत्ववादासाठी लढत नाहीत, तर तुम्ही औरंगजेबासाठी लढतायत. तुम्ही अफजल खानाच्या दाढ्या कुरवळण्यामध्ये स्वतःला धन्यता मानतायत. त्यामुळे तुम्ही नितेशजी राणे यांच्यावर टीका करू नका. तुमची पात्रता नाही, कारण तुम्ही हिंदुत्व सोडून ज्या पद्धतीनं मी काल देखील उल्लेख केला की गांडूळ ही जमीन पोखरत असतो, जमीन भुसभुशीत कशी करत असतो, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊतांनी उभाटा गट भुसभुशीत केला, उभाटा गट पोखरून काढलाय. संजय राऊत हे दुतोंडी गांडूळ आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात असं पुनरुच्चार राऊतांकडून करण्यात आला. देवेंद्रजी फडणवीस राष्ट्राची सेवा करतायत, त्यापेक्षा महाराष्ट्राची सेवा करणं जास्त महत्वाचं आहे. संजय राऊत, तुमची इच्छा असेल देवाभाऊंनी राष्ट्राची सेवा करावी, परंतु आधी महाराष्ट्राची सेवा करणं महत्वाचं आहे. 2.5 वर्ष महाराष्ट्राला सरकार असताना महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केलं. त्यामुळे आधी महाराष्ट्राची प्रगती होऊ द्या. महाराष्ट्राचं देशात क्रमांक 1चं राज्य झालं की देवाभाऊ योग्य वेळी राष्ट्राची सेवा करण्यासाठी जातील. त्याबद्दल संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही, परंतु महाराष्ट्राची सेवा आता जास्त महत्वाची आहे. 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचीच सेवा करतील. आणि संजय राऊत, तुमची कितीही इच्छा असली की देवाभाऊंनी दिल्लीत जावं म्हणजे आम्हाला महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालायला मोकळे, असं होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंना 5 वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आणि 2029ची निवडणूक देखील आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वातच लढणार आहोत. आणि संजय राऊतांना माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की तुम्हाला तुमच्या पक्षातला नगरसेवक ठरवता येत नाही हो. भांडूपमध्ये गेल्या 10 वर्षापासून ज्या ठिकाणी संजय राऊत भांडूपमध्ये राहतात, ज्या वॉर्डामध्ये संजय राऊत मतदान करतात, त्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. संजय राऊत, तुम्हाला भांडूपमध्ये तुमच्या वॉर्डामध्ये उभाटा गटाचा नगरसेवक निवडून येता येत नाही हो. त्याला नगरसेवक कोणाला करायचं हे देखील तुम्हाला ठरवता येत नाही. तुम्ही काय भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मुख्यमंत्री ठरवायला निघालात. आपला पक्ष संपत आलाय, आपल्या वॉर्डात आपल्याला उमेदवार ठरवता येत नाही. त्याच्याकडे थोडे लक्ष द्या, त्यात तुमचं जास्त हित आहे. दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या संदर्भात, त्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला एका बाजूला ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, तर असं संजय राऊत म्हणतात की 20 दिवस झाले तरी या सरकारचं उपोषणाकडे लक्ष नाही, सरकारची संवेदना गेली. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल केंद्र सरकार निर्णय घेईल. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीचं सरकार त्याबद्दल योग्य ते निर्णय घेईल. परंतु संजय राऊत, मला असं अपेक्षित होतं की उद्धवजी ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहेत. या जेन झीचे प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक 8-10 दिवस उपोषण करावं. संजय राऊत यांनी 8-10 दिवस जाऊन दिल्लीमध्ये उपोषण करावं, म्हणजे जरा बरं होईल. महाराष्ट्रामध्ये रोज उठून पत्रकार परिषद घेण्यापेक्षा संजय राऊत यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक 10-15 दिवस जाऊन उपोषण करावं. त्यात जरा महाराष्ट्राला शांतता मिळेल. उद्धवजी ठाकरे यांना जाणं शक्य नाही त्यांच्या प्रकृतीमुळे, तर किमान आदित्य ठाकरे यांनी तरी 10-12 दिवस जाऊन सोनम वांगचुक यांच्यासोबत उपोषण करावं, अशी माझी त्यांना विनंती आहे. दोन ठाकरे बंधू पाठिंबा देण्यासाठी रविवारी शिवाजी पार्कात जमत आहेत. त्याच्यावर नाही नाही उज्ज्वल भविष्य विद्यार्थ्याचं आहे का नाही माहीत नाही, परंतु आपल्या दोघी भावाचं उज्ज्वल भविष्य घडावं यासाठी ते अनेक दिवसांपासून प्रयत्न करतात. मी मागे देखील उल्लेख केला होता की यांचा प्रीती संगम नाही तर भीती संगम आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या भीतीमुळे हे दोन्ही ठाकरे पुन्हा पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याशी यांचं काहीही देणं घेणं नाही. आपल्या दोन्ही संपत आलेल्या पक्षाचं उज्ज्वल भवितव्य काहीतरी घडावं यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. याच्या पलीकडे या आंदोलनाला बघता येणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोरडा पाठिंबा देण्यापेक्षा आता हे दोन्ही भाऊ एकत्र आले,
तर किमान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी दिल्लीत जाऊन कडक उपोषण 8-10 दिवसाचं करावं, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काहीतरी फायदा होईल. विनाकारण 1 तास शिवतीर्थावर यायचं, आंदोलन करायचं, याला काही अर्थ नाही. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोन्ही तरुण आहेत, दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करू शकतात. त्यामुळे या दोघांनी देखील इथे मुंबईमध्ये बसून सांगण्यापेक्षा दिल्लीमध्ये जावं, 8-10 दिवस कडक उपोषण करावं, मग कदाचित त्यांच्या मागण्याचा विचार होऊ शकतो आणि कदाचित त्याच्यातून विद्यार्थ्याचं उज्ज्वल भवितव्य घडू शकतं. विरोधी पक्ष म्हणून कुठेतरी हे 2 ठाकरे बंधू त्यांचे पक्ष विरोधी पक्षाची ताकद निर्माण करण्यात कमी पडतात, म्हणून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आधार घेतला असं वाटतं. मुळामध्ये या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 140 कोटी जनता एकत्रित आहेत. हे आंदोलन काय आहे, कसं आहे, हे देशातल्या जनतेला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे आपण बघता की यांनी कितीही काहीही प्रयत्न केले तरी काहीही फरक पडणार नाही. माझं त्या दोघांना आव्हान आहे की आपण मुंबईमध्ये बसून कोरडा पाठिंबा देऊ नका, दिल्लीमध्ये जावा, 8-10 दिवस छान उपोषण करा, कडकडीत उपोषण करा, त्याचा उपयोग होईल. खूप खूप धन्यवाद. नाही, दुसरा एक प्रश्न असा आहे की येणाऱ्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद दिलं जाईल, तर राज्य सुनीत्र पवारांकडे दिलेलं असे रवी राणा यांनी जाहीर वक्तव्य केलं. नाही, रवी राणा यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीच्या सर्व आहेत. सुनेत्राताई पवार जो काही निर्णय घेतील त्याला महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असेल. राष्ट्रवादी जो तुमचा घटक पक्ष आहे, सोबतचा मित्र पक्ष आहे, त्यांच्यामध्ये कुठेतरी आलबेल नाही असं दिसतंय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना आश्वस्त केलं की या पक्षाच्या सगळ्या भेटीगाठींच्या संदर्भात त्यांना माहिती दिली. राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत काय चाललंय त्याची उत्तरं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते देतील, त्याची जबाबदारी माझी नाही आहे. ते त्याबद्दल उत्तर देतील. राहिला प्रश्न पार्थ पवार यांच्या भेटीचा, तर पार्थ पवार यांनी त्यांच्या काहीतरी कामासाठी भेट दिली असेल. सुनेत्राताईंनी कुठे जाहीरपणे सांगितला की आम्ही देवेंद्रजींनी कुणाला भेट दिल्यामुळे आम्ही नाराज आहे, असं कुठेही जाहीरपणे बोललेलं नाही. आणि राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत असेल तर राष्ट्रवादी पक्ष त्याची उत्तरं देण्यासाठी समर्थ आहे. त्यात भारतीय जनता पार्टीचं काही देणं घेणं नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की अर्थ खात्यावरनं महायुतीमध्ये कुठेतरी रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी अर्थ खातं पुन्हा घेण्यासाठी प्रयत्नात आहे, तर शिवसेना मात्र एक खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न करत अशी चर्चा आहे. असं काहीही नाही. कुठलं खातं कुणाकडे ठेवायचा हा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा असतो, मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये किमान इतरांनी हस्तक्षेप करू नये. मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, त्याची चिंता इतरांनी अजिबात करू नये. याला जोडूनच प्रश्न आहे की जयंत पाटलांनी आधी विनोद तावडेंची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि काल पाऊण तास एकनाथ शिंदेसोबत होते. त्यामुळे चर्चा आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भाजपसोबत येतोय आणि अर्थमंत्रीपद त्यांच्या गटाला जाते. त्यासाठी या सगळ्या चर्चा. मला असं वाटतंय की तुम्ही जयंत पाटलांचा अपमान करताय. जयंत पाटलांनी वारंवार सांगितलं की मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली, तर त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या अपात्रतेबद्दल त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली. किमान जयंत पाटील यांच्यावर तर विश्वास ठेवा. गेल्या 50 वर्षापासून जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. ते एखादं वक्तव्य करतायत तर किमान त्यांच्या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. दुसरे संजय राऊत असे म्हटले, नितेश राणेंच्या पत्रावर उत्तर द्या, ते म्हणजे देवेंद्रजींना संधी द्यायला लाज वाटली पाहिजे. प्रभू श्रीरामाची सुरक्षा आपण कधीपासून करायला लागला असं. मुळामध्ये संजय राऊत लाच तुम्हाला वाटली पाहिजे. ज्या राम मंदिर आंदोलनामध्ये समाजवादी पार्टीच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राम भक्तांवर गोळ्या झाडल्या होत्या, ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, ज्यांच्या हाताला राम भक्तांचा खून लागलाय, अशा समाजवादी पार्टीच्या सोबत ज्या काँग्रेसनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं त्या काँग्रेसच्या सोबत इंडिया आघाडीमध्ये तुम्ही बसता. संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे की राम भक्तांवर गोळ्या झाडणाऱ्यांसोबत आम्ही बसतोय. ज्याला आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता अशा पक्षांसोबत आम्ही बसतोय. याबद्दल आधी संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे आणि मग इतरांची लाज काढावी. ज्या समाजवादी पार्टीने राम भक्तांवर गोळ्या घातल्या, अनेक राम भक्तांना तुरुंगात डांबलं, तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, पण संजय राऊत तुम्ही त्या समाजवादी पार्टीच्या सोबत बसतायत. दुर्दैवानं आता पार्टनर इन क्राईम
अशा पद्धतीची भूमिका तुमची देखील आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं लाज वाटून घ्यायची असेल तर संजय राऊत तुम्ही वाटून घ्या. गेल्या काही दिवसापासून राज्यात किंवा केंद्रामध्ये दिल्लीमध्ये अनेक बैठकांचं सत्र पाहायला मिळतं. त्यामुळे एक वृत्त समोर आलेलं आहे. पुढील 1.5 महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल जे आहेत होण्याचे संकेत पाहायला मिळणार आहे. सूत्रांची माहिती नेहमीच अशा पद्धतीने येत असते, परंतु आपण लक्षात घ्या, दिल्लीमध्ये देखील स्थिर सरकार आहे. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे दिल्लीमध्ये आणि विश्वासानं सांगतो की 360 खासदार लागतात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी. सुप्रियाताई सुळे यांनी देखील त्याबद्दल आपल्याला संकेत दिलेले आहेत. त्यामुळं महिला आरक्षण विधेयक देखील मंजूर होईल. केंद्रातलं सरकार मजबूत आहे. राज्यामध्ये तर 2/3 बहुमत आहे. त्यामुळं तुम्हाला अपेक्षित असलेला कुठलाही भूकंप ना केंद्रात होणार आहे ना राज्यात होणार आहे. खूप बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह 10 लोकांवरती गुन्हा. रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र धंगेकर रोज उठून नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आपल्या याच्यात काय चाललंय त्यांनी ते बघावं. या प्रकरणामध्ये पोलीस गांभीर्यानं तपास करतील आणि रवींद्र धंगेकर दोषी असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.